तले याज्ञिकाचे सकळे पावसी ते कर्तळे आपुले उध ते साचे काय एक न दिसे तेथे तेवी सर्पे केली फळाचे काय नदी हे कीड आवडता भीती रीती सात्विका आठी नीती परी मोक्षाशी एकी मिसळणे जे ते एक आनंदी आहे तयाचा या होय गाते पै बंगार जरी अक्षय लाहे करे जी आपली स्वच्छ शीतळे सुगंधी होती प्रदे पवित्रत्व संबंधे तीर्थाचेनी नई भोका बोलतैसी थोडी परी गंगादय अंगिकारी तैच ते सागरी प्रवेश होगा तैसे सात्विका कर्म कीर्ती येता मोक्षाची या भेटी न पडे आडकाठी ते वेगळेची आहे हा बोलू ऐकताची भीती अर्जुना आधी न माये जीवी म्हणे ज्ञानदेव कृपा करावी सांगावे ते कृपाळू चक्रवर्ती म्हणे ऐक दयाची व्यक्ती जेणे सात्विका ते मुक्ती रत्न देखिले गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पवन झालो चराचरी किंवा पावन झालो चराचरी मी तो कला कुठली काही करेने परंतु बोलतो आधी भाविक त्याचं कारण तुमचा अनुग्रह लाजलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी पहा संत मायबाप आज आपण आपला दिनाचा कैवारी जो मायबाप आहे आपल्या डोक्यात येतच आहे जे जे आपल्याला तिथून जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत हाच भक्तियोग निश्चित जाण माझा तो आपल्याला झाला पाहिजे होते का आपलं रात्र दिवस भजन चालू काकड्या चालू म्हणून नाही का म्हणलं पाहिजे केलं पाहिजे पण साधू संतांचे जे अभंग आहेत ते ऐकते म्हणून नाही मिळत नुसतं आपलं ऐकत छान त्याच्यापेक्षा भक्ती एक अनोखी आहे ते काय म्हणतात ते जे वेगळं आहे कोण सांगते नाही तर उद्या म्हणतात तुम्ही नामदेव महाराज म्हणजे वेगळं असं काय डोक्यात घेऊन ज्ञानेश्वर भगवंत सांगतात अर्जुना आणि भगवंतांनी सांगितलेलं जे असतं ते फायनल म्हणतात संत भगवंत वेगळा नाही भगवंताने अर्जुनाला सांगितलं तुमचं जे सात्विक कर्म आता जे आपण दिंडीला जातोय वारीला जातोय हे आपलं सात्विक कर्म पण आपल्याला सगळ्याला एकच आहे काय दुःख आहे आणि ते कळण्यासाठी दुःख बी कळत नाही आपल्याला दुःख कळत नाही काय फटका मारतो देव घडी घडी पण कळत नाही आपल्याला पुन्हा त्याच्यातून महाराज लोक सांगतात म्हणते विहिरीत पडला तो वरून वाघ उभा खाली नाग उभा आणि मधील त्या फांटीला चिटकलाय तेवढ्यात मावळाचा मठ त्यालाच चाटत बस तसलं काम चाललंय आपल्या काय चाललंय आपल्याला सगळ्यांना एकच दुःख आहे काय किती वेळा जन्माया आणि किती व्हावे म्हणून जीव भेला आणि शरण गेला एक बी शरण गेला नाही बरं का निश्चित नाटक येत
शरण एक बी गेलेला नाही. शरण कसं जायचं हे बी आम्हाला माहित नाही. बस लावला गण, घातल्या माळा, झाला परमार्थ. असा नाही येतो परमार्थ. ते माऊली म्हणतात ते एक आनंदची आहे, ते वेगळंच आहे. सूर्य दाविले या साथी. सूर्याने जर ठरवलं तुम्हाला दाखवायचं काय काय एक नदीशे तिथे सूर्याने तुम्हाला दाखवायचं ठरवलं तर तिथं काय तुम्हाला दिसणार नाही, पण दाखवणारा कोण पाहिजे? सूर्य पाहिजे. तर ते म्हणतात सूर्य दाविली साथे काय एक नदीशे तिथे. तिथं तुम्हाला काय दिसणार नाही, कारण दाखवणारा कोण आहे? सूर्य. आणि सूर्याने दाखवायचं ठरलं तर तुम्हाला दिसू शकतं. ते मी सत्वे केली फळाचे काय निधी. तुम्ही सात्विक कर्म करताय, त्या सात्विक कर्माने तुम्हाला काय एक भेटणार नाही, सर्व भेटू शकतं. पण सर्व काय आहे? सर्व माहिती. आपलं सर्व कुठंतरीच वेगवेगळं चित्त लागलेलं आहे. आपल्या चित्तात वेगळंच काहीतरी, आणि ते चित्तातलं काढून आपल्या सांगा. साधू संत म्हणतात होय होय आणि पाहे पाहे. मग वाद तरी कुठं होत? विचार. त्यांनी सांगितलं म्हणतोय आपण होय होय आणि पाहे पाहे. मग पोहायचं आल्यावर विहिरीत उडी टाकायची का पोहायचं शिकायच्या आधी विहिरीत उडी टाकायची? पोहायचं आलं. महाराज म्हणते काय पोहायचं आलं, मग काय वाळूला उड्या आणायच्या का? शिकायचं काय विचार आहे ना. पोहायचं शिकल्यावर विहिरीत उडी टाकायची, पोहायचं शिकायचं कुठं? तसं वारकरी व्हायचंय तर कुठं व्हायचंय, कसं व्हायचंय? आणि त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा जनाबाईने अक्षर म्हणलं नाही कळत ना. वाचावी आणि डोळा पाहावे. पण महाराजांनी बघा ध्यानमध्ये सतत ज्ञानेश्वर त्यांच्या चरणाला लागलं तरी आपल्याला ज्ञानेश्वर महाराज खूप प्राप्त. असं आहे एकाच्या वारकऱ्याच्या इकडं ज्ञानेश्वरी नाही बरं. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ पाहिजे प्रत्येकाने. ज्याच्या गळ्यात माळ आहे ना त्याच्या घरात ज्ञानेश्वरी ग्रंथ पाहिजे, आणि ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि ज्ञान होय मुडा आतिम असं त्यात ज्ञान फुले. पण ज्ञान फुले झाकून ज्ञानाची खबर बात नाही आणि ज्ञान नाही म्हणून आंधळ. काल महाराजांनी प्रश्न आमची बसल्या बसल्या चर्चा झाली. म्हणजे एक आई आहे आणि तिला एक आंधळ मुलगा आहे आणि ती रडत आहे. कोण? त्या मुलात आंधळा मुलगा रडतोय. त्या आईचा रडतोय, पण ती आई जवळ आहे का लांब आहे का कुठे ही काही खबर कुणाला. आणि तसलंच आपलं रडणं चालू. आई जवळ आहे का लांब आहे काही खबर बात नाही आपल्याला. आणि ती आई कुठे आहे तर आपल्या हृदयात आहे. आपल्या हृदयात आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. संत आई बी आहे आणि संत बाप बी आहे, आणि ते तुम्हाला ती आई आणि बाप कुठे तुमच्या हृदयातच तो राम आहे ते दाखवतात. लांब नाही, आपल्या हृदयातलं सोडून. मग ते आंधळ जसं रडत आहे, पण ती आईला कनवाळा येते. काय येतो? आवाज कानावर पडला की काही बी हातात काम करीत असले ना ते सोडून येते. कोण? आई बर का. नाही तर दुसरी म्हणते काढायचं. आई असली ना तर येते पटकी आवाज ऐकून, आहे का नाही? आणि ती आई म्हणजे आई लेकुराची आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी नसते. त्याच्यात लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आणि तुमचं आपलं हित आहे कशात? तिथे आपण आलो कुठून, आपण जाणार कुठं, आपल्याला करायचंय काय हे हित सांगणारी माऊली भेटायला आपला चाललाय. पण कोणता? सत्व कर्म सात्विकामध्ये आपला कर्माचं चाललाय. ते सात्विक कर्म आहे ना, त्या सात्विक कर्माला ते एक जे आहे माऊली म्हणतात
आता बरेच महाराज त्यांचं जरा वेगळंच आहे. त्यांचं जरा वेगळं. ज्ञानेश्वर महाराज सध्या म्हणते ते एक वेगळंच आहे, ते एक आनंदच आहे. आणि त्याची जोपर्यंत तुम्हाला साथ सहकार्य भेटत नाही तोपर्यंत तुम्ही मोक्षाला भेटू शकत नाही. आज आपण त्यांचे पाय वंदन केलं पाहिजे. म्हणतात नाही ह्यांचं वेगळं, त्याला मी सांगायचं वेगळं आहे. माऊली बी वेगळं म्हणते, ते तू घे आणि तुझ्या आम्हाला बी तुझ्या मागे येत आहे. माऊलीला ना माऊलीचं ऐकत नाही करून ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा माऊली म्हणता म्हणता कॅन्सर झाले कायदा, दिंडीत मेले बी. अनुभव आले आम्हाला ते या जगात येत. कॅन्सर होऊन मेले, पण त्यांना अनुग्रह घ्या म्हटलं तर घेतला नाही का? त्याच्यापेक्षा काय त्यांनी हेच समजलं एवढं म्हणणं. आता बोलाचीच कडी, बोलाचाच भाग. तुम्हाला म्हणलं धरा पंक्ती, बसा बसा, वाढल्या का पत्र वाड्या, वा वा, घ्या बुंदी घ्या, लाडू घ्या, चपाती घ्या, भाजी घ्या, असं नाही कमी माईक मधून म्हणून जेव्हा पोट भरल का पोट, काही त्याच्या वाढलं पाहिजे का नाही? तसं आपल्याला काहीतरी संतांनी वाढलं पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे आणि संत शोधले पाहिजे. संत म्हणजे कोण? संत उगाळणारे नाही. संत म्हणजे नाचता पुसता शरीर संत होऊ शकत नाही. संत म्हणजे ते ज्ञान आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी याती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वी. ते ज्ञान म्हणजे आता महाराजाला गायला येतं, कीर्तन करतात, ते गातात. त्यांच्यासारखं आपल्याला तोंड नाही काय, जीभ नाही काय, गळा नाही काय, आपल्याला सगळं आहे, पण त्यांच्यासारखं गाता येते का? आम्ही महाराज पक्वास बनवतात, त्यांच्यासारखं हात आपल्याला नाही. महाराज कुठे गेले दुसरे पीटीवाले? हा हा काय ते पीटीवाले ते त्यांच्यासारखं आपल्याला हात नाही काय? का बरं आपल्याला हात असून पीटीवाले? त्या पक्वास वाजवण्याचं, पेटी वाजवण्याचं ते जे ज्ञान आहे ना, त्या ज्ञानाला पेटी मास्तर ही पडली. त्या ज्ञानाला किंमत आहे का हाताला? जसं संत ही पदवी त्या ज्ञानाला, आणि ते ज्ञान घ्या आणि तुम्ही वारकरी व्हा. आणि तसं ज्ञान कुठे? तर जनाबाई म्हणती वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी. आणि त्या ज्ञानेश्वरीतलं ज्ञान तुम्हाला भेटावा म्हणून भगवान बाबांनी आमच्या पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली. आता फक्त तेवढंच सांगतात, पण असं घरात खाली बसून कधी कोणी वाचायला तयार, फक्त ते सांगायला तयार. पाण्यावर वाचली तुम्ही खाली बसून तरी वाचा, आणि त्या ज्ञानेश्वरीत काय सांगितलं ते तरी बघा. आणि त्या ज्ञानेश्वरीत काय सात सते श्लोक, अध्याय 18चे लेख. देव बोलिले एक दुजे नाही, कोणता अभंग घ्या, चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरीशीच गाती. किती बी काही अभ्यास करा. म्हणून त्यावेळेस तुकाराम महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना का ताप दिला? हे तुक्या, तू असा लोकांना एवढं मराठीत सांगायला आला? आमचे तर वेद पाठ आहे. तुकाराम महाराज म्हणजे असते काय? वेद अनंत बोलिला, मी अर्थ इतकाची साधिला, विठोबाची शरण जा आणि नीत निष्ठे नाम गाड. तुला काय करायचं तर तू पाठांतर कर आणि बोलत बस. आम्हाला एवढं कळालं ते कोण सामना सामनी एवढं बोलायला ताकद, त्याला संत व्हावं. वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा आणि हेरांनी व्हावा. किती तुम्ही वधवाद बसा, त्यातला अर्थ कळाला पाहिजे. तशा ज्ञानेश्वरी 700 श्लोक आहेत, 18 अध्याय, पण देव बोलले एक दुजे नाही, एकच सांगितलंय. काय सांगितलंय? तर तुम्ही देह नसून तुम्ही आत्मरूप आहात, तुम्ही पांडुरंग परमात्मा आहात, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि ते ज्ञान घेण्यासाठी हे साधू संत कुणी देव घ्या, कुणी ऐकायला. तो देव वाटण्यासाठी संत, मग देव वाटणे म्हणजे देवाच्या मूर्ती वाटत असतील काय बाबा? काय वाटत असत? ते जे ज्ञान तुकोबारायने
तिथं तेव्हा पंढरपूर आळंदीला नव्हतं काय, नुसतं काय भेटलं त्यांना. कोण शोधत शोधत दरपोच दरमजल करत करत उत्तमापूर पहिलं, आता ओतूर म्हणतात त्या, आणि त्या ओतूर गावी गेले. आणि तिथं 50 वर्ष अगोदर त्याच्याने जास्त काळायचं. त्यावेळेस बाबाजी चैतन्य तिथं समाधीस्थ होते, आणि समाधीस्थितून बाहेर आले. मग तुकोबारायला अनुग्रह झाला. बाबाजी आपुले मग बाबाजी आपलं काय बाबाजी म्हणायला सांगितलं असं, आणि बाबाजी आपुले सांगितले नाम ते गायब केले आणि उघडा मंत्र दिला रामकृष्ण हरीची निंदा नाही. रामकृष्ण हरी महामंत्र आहे. माळकऱ्यांनी म्हणायचं आहे, बिगर माळकऱ्यांनी म्हणायचं आहे, आणि कुणीही म्हणायचं आहे रामकृष्ण हरी. ते म्हणता 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 त्याचं काय होईल पुण्य, आणि ते पुण्य होता होता तुकाराम महाराजांचा तुम्हाला आशीर्वाद लागल. आणि पुन्हा ते म्हणतात मला जसं झालं ना, पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो संत चरण पावलो. काय झालं मग? आज फिटले माझे मोडे, आज फिटले माझे मोडे. बहुताकडे पुढे कोंदाटले परब्रह्म सावळे. आज फिटले माझे तोडे. तुकाराम महाराज म्हणते मी कसा शरण गेलो, हे मी जाण्यासारखं नव्हतं बरं का, माझं बी तसंच नाही, पण कसं काय झालं काही कळत नाही. असे संत भेटल्यावर त्या संतांतून जे नाम आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे, तरच आपलं बी पुढं फिरणार. नाहीतर निस्ती भजन करून भजन ती बाबांचं 4 बारा झालाय सांगतो मला, पण म्हणजे आपण बोललो आपल्यालाच मारते. पण कुणीतरी पुढं व्हावंच लागेल मार खायला, मी तयार. हा बाबा मला म्हणले भजन ते उंगळ वाणी आणि नरका जाणे. आता भजन करून जर नरकात जात असेल तर भजन कशाला म्हणतात? आधी मशक आधी ब्रह्म आणि मशक सर्वांच्या हृदयदेशी मीच एक आयशे समान ते भजन सोख मद प्राप्ती असं ज्याला ज्ञान होईल ते भजन म्हणतात, त्याला भजन म्हणतात. आणि ते भजन अशा वारीमध्ये देवीमध्ये होती संतांची या सांगू सुखाची या इथं संत शोधायचा. आणि संत म्हणजे माणूस नाही, संत म्हणजे ते ज्ञान आहे. आणि ज्या ज्ञानासाठी ज्ञानेश्वर महाराजांना संन्यासाची कार्टी म्हणून मिरावं लागलं असतं, पण किंमत जगाची माऊली झाली. कशामुळं? काय कारण त्याला? तर त्यांना परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरखी प्रसादे आणि ज्ञानदेवा सार. आणि ते असं परंपरेने चालत आलेलं त्याला परंपरा म्हणतात, त्याला संप्रदाय म्हणतात. अशी खंदान आलेली भेटली तर आणि तर आपला उद्धार होऊ शकतो. हा आता परंपरा नाही, खंडन नाही, काय करतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले त्या माया विठ्ठले कृपा केली. आणि ती कृपा म्हणजे अनुग्रह, आशीर्वाद म्हणजे भगवंताचं नाम बरं का, दुसरी कृपा नाही. आणि ती कृपा म्हणजे अनुग्रह, जन्माला आल्यावर भेटावा याच्यासाठी देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिला. आणि ते जर काम नाही केलं, जन्माला हेला आणि पाणी वाहता वाहता मी म्हणतो रोज कीर्तन करीत असला तरी तो ह्याला जर त्याला संतापून
अनुग्रह नसेल तर रोज महिन्याचे किती दिवस असतात? महिन्याचे 30 आणि ते म्हणतो माझे 35 कीर्तन असतात. तरी बाबा म्हणले माझ्या कानात म्हणते म्हणलं तरी ते म्हणले अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या काय म्हणलं असंही का? म्हणलं हो तसंच आहे. कारण त्यांना होत नसल, अनुग्रह नसल. चांगदेव महाराज 1400 वर्ष शरण केलं होतं तर हा नाही गुरु मंत्र, नाही गुरु उपदेश आणि याच लोकांनी परमार्थाशी दोष लावलेला काहीच नव्हतं. आणि मग मुक्ताई तिथे गेल्यावर त्यांना बापरे काय असं 1400 वर्ष योगा करीत होते. 6 महिने समाधी, कसली समाधी लावित होती, कशासाठी? मी एक कोणीतरी आहे आणि तू कोण लागते त्याचाच विचार कर. अर्जुनाला सांगतात भगवंत तू कोण आहे? हा तो लढत नाही, त्याच्या मोहातून तो निघत नाही आणि त्याला काढण्यासाठी अर्जुनाला भगवंत वर येते मला माहिती आहे. पण तू कोण आहे त्याचा विचार केला का? आणि आपलं बी तेवढंच झालंय. मी सकुबाई ठकुबाई राम तुकाराम सकाराम आपण ते बिलकुल नाही. आपण आत्मा राजा आहोत आणि त्या आत्म्याचं ज्ञान घेण्यासाठी आत्माच विठ्ठल आहे, आत्माच देवांचा देव आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का रे हिंडता रान नाही तुकाराम का रे हिंडता रानवरारी तुसा संतांशी जाऊन धरा बळकट भाव आणि तुम्हापाशी आहे. तुमच्या पाशी देव नवे नवे तुम्हीच देव आहे. साधू संतांचा देव वेगळा नाही आणि तुम्हाला भेटण्यासाठी वारी आहे. विठ्ठल सोयरा आणि सज्जन. आता बघा ना आपल्याला कसा विसावा दिलाय. हे सोयरे तर का हे सज्जन आहेत पुन्हा असतेच काही काही पण कसे असते हा तसे नाही हे सज्जन आहे. पहा ना आपल्यासाठी किती. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मी बी निघाले. कुठे निघाले? विठ्ठल सोयरा सज्जन विसावा जाऊ त्यांच्या गावा भेटावया. त्यांच्या गावा कसं गुपित ठेवलंय जिथं जिथं आपण आलो त्यांच्या गावा भेटावया. हा शिना भागत्याशी सांगे ना आपण हे असं होते मग तसं होते काय शिंदे पण तिथं पाठी टाकले की एकदम विसावा भेटते. आणि ती विसाव्याची जागा तो माझा बापूला सर्व झाली आपली व्यवस्था सगळंच करून ठेवलं. कोण येतं महाराज येऊन जाणे तयार झाले काम झाले काय करावं खायला काय पाहिजे घरची विचारते का आपल्याला? नाही बिलकुल नाही. अशी पूजी भाजी केली तेच खायची. पूजे एकादशी दुसरं नव्हतं पण हेच केलं. आणि महाराज तुम्हाला काय करू महाराज तुम्हाला काय करू का? तो माझा बापूला सर्व नाही अशी साधू संतांचा देव आणि आपल्यासाठी ती वाट पाहतात. आपली वाट पाहतात. मग आपण कसं राहिलं पाहिजे? देवासारखं राहिलं पाहिजे. पिशवी गेली तरी कुरकुरे, चप्पल गेली तरी कुरकुरे, हे त्याला हाणतंय ती त्याला हाणतंय म्हणजे माझ्या गाडीत बसला आणि त्याच्या गाडीत. अरे हे सुटलं ना काय उपयोगीच आपण पाप गेल्याची काय पुन्हा नाही पालन करणे अवगुण. अरे आपल्याला हा परमात्मा परवा दिवशी महाराजांनी सांगितलं हृदयी कळवळा. रात्री सगळे झोपल्यावर ते विनाकारण बाबा तुम्ही कुठे झोपता तुम्ही हात म्हणलं आहे सर कळवा कळवा सगळ्या कळवाटलं आज सगळे झोपल्यावर ते महाराज रात्री मुका म्हणजे चला आपल्या महाराजांना देव करतो आपल्यासाठी सगळं करणार पण आपला कळवळा तर पाहिजे ना. आपल्याला काय आता तो फॅट निघाला जिथे जेवलत ना तिथंच बाजू सरायच की झालं बाबा गेला तिकडून त्याच्या पाया नको दर्शन नको काय हे काय रे. अरे आपण वारकरी झालो आपल्याकडून बघून जाताना लोक रडली पाहिजे. कन्या सासुर्याशी जाय मागे परतोनी पाहे आईशे माझ्या तैसे माझे झाले जीवा केव्हा ते शिके. आपण हे जन्मोजन्मी आपण बहुपुण्य केले म्हणून तुमच्या आपल्या सगळ्यांच्या गाठी भेटली. पुन्हा 8-10 दिवसांनी पुन्हा पुढच्या वर्षी रोज काही नेम नाही आपल्यातली काही नसणार आहे. पण आता आहेत ना तेव्हा आपण आलो त्यावेळेस लोकांनी लोक सगळे हसले आणि ते रडलं नाही तर डॉक्टर फटका मारते. रड रड का नाही रडलं तर त्याला हृदय चालू होत नाही बाहेर
मग नाही रडलं तर त्याला फटका मारते, म्हणजे त्याला ते रडते आणि लोक सगळी स्पीड वाटते. आणि मग जाताना ऐशी करणी कर, तुम हसे और जग रोए. तुम्ही हसत आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्या, असं झालं पाहिजे. आणि लोकांनी रडलं पाहिजे. आणि रडतात ना लोक, सगळे रडतात. मग सांगितलं ती आंधळ पोरग बी रडते. कशासाठी? आई मला खाऊ, आई मला भूक लागली, त्याच्यासाठी रडतंय ना. आणि आपलं तरी काय का देवासाठी आहे. महाराजांनी त्याला मला कीर्तन तेवढंच आवडलं, म्हणजे सगळंच आवडलं. नाही तर तुम्ही म्हणता तेवढंच म्हणजे बाकी चुकलं. आज त्या देवासाठी रडणार कुणी नाही. आणि ज्या दिवशी तुमच्या डोळ्यात पाणी येईल देवासाठी, तो तुमचा धन्य दिवस, तो धन्य दिवस. आणि त्या दिवशी तुम्हाला देवाची कृपा होणार. अन्यथा नाही. आपण रडू, संसारासाठी रडू, पोरासाठी रडू, बायकासाठी रडू, पण देवासाठी नाही. डोळ्यात देव पाहिजे. यांनी काय केलं की त्यांनी केलं, त्यांनी गण लावला की आम्हाला गण लावायचं, त्यांनी माळ घातली की मला माळ नाही लोक जा. ज्यांनी वारीला यायचंय त्यांनी माळ घातली पाहिजे. नाही काय तर तेव्हा रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे. आणि रामकृष्ण हरी करता 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 तो ज्ञानेश्वर महाराजांना जो अनुग्रह झाला, शंकर भगवंतांनी पार्वती मातेला काय सांगितलं ते ज्ञान आपल्याला भेटलं पाहिजे. याच्यासाठी अट्टास केला पाहिजे. बहु अवघड परी जगजेटी. मग जगजेटी कुठे? तुमच्यातच बसलाय. तुम्हाला वाटलं पाहिजे हे अशुद्धी घेत. आपल्याला एखादी गोष्ट घरात नाही हे कळतं का? पीठ संपल्याला कळतंय ना, आहे का नाही? मग तिथं कसं दळण करून लगेच चक्कीत जातो. मग एवढं सांगत एक रोज हरिपाठ म्हणतो. म्हणायला कसं ती गजाची ती कशी असते तर गांजा लाल डोळे करून असते, तसं आम्हाला ना माईक असलं तर जमत आहे. नाही तर मग माईक नसलं की आम्हाला हेच होत नाही. माईक असलं तर आमची चढलेली होती. आम्हाला तिकडं गांजा कसा लागतो तसं आम्हाला काय पाहिजे, माईक नसलं तर जमत असं आहे का? तसं ते अनुग्रह झाला नाही. आणि ते जेव्हा भेटल तेव्हा आपल्याला मोक्षाच्या गावाला होत आहे. मग ते पीठ संपल्याला जसं कळत आहे तसं रोज हरिपाठ आपण म्हणतो. त्या हरिपाठात सांगितलंय नामाशी विनमोह. किती खटकिली त्यांचं नाव गाव असेल का नाही, ऍड्रेस काही असेल का नाही, आणि त्यांचं सोडून काही नाही. गावात कुणाचं नाव घ्या, तुम्हाला देते पंग देते. तुम्हाला 2 घास खायचे तरी तुम्हाला त्यांचं नाव ऍड्रेस काही तेच घ्यावं लागेल का दुसरं? मग नामाशी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया. मग ते जे नाम आहे ना ते म्हणतात ते अनादि परब्रह्म, जे जगदादी विश्राम धाम, आणि तयाचे एक नाम त्रिदापयाशी. ही सृष्टी निर्माण व्हायच्या अगोदरपासून नाम होतं. आणि ती सृष्टी गेली तरी नाम राहणार आहे. आणि तो नामच देव आहे. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, आणि अद्वैत कुसरी सगळीच जाणे. सगळीच जाणे का? विरळ जाणे. आता ती विरळी कशी काय काढली? विचार करा, थोडं लक्ष द्या. विरळा जाणे, त्या विरळ्यामध्ये आपला नंबर नाम. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ पण सर्वत्र दुर्लभ. विरळात जाणे. सुलभ आहे ते ज्ञानाला सुलभ आहे, पण विरळीच लोक जाणू शकतात. आणि त्या विरळा कोणी तुका त्याची लोटांगणी. त्या विरळामध्ये आपला नंबर लागला पाहिजे. आपली वारी सफल झाली पाहिजे. आपल्याला परमात्मा पांडुरंग पाहायचा आहे, भेटवायचा आहे का व्हायचंय? बोला. आपल्याला पांडुरंगाला वारीला जाऊन पांडुरंग पाहायचा आहे का भेटवायचा आहे का व्हायचंय? अजून बाबा आमचं काही ठरलं नाही. आमचं आज पिशव्या हे चालले, कपडे बदलण्यात, गर्दी येण्यात, हिला हिसका मारण्यात, तिला हिसका. मी तुमचं लेकरू जर का नाही तर भाऊ समजा म्हणून बोलतोय. तुमच्याकडे बोललंच पाहिजे.
अहो आपली चप्पल गेली भक्त ऐशे जाना गेले आशा पास आहे आपलं धकाला असतं तर लगेच जन्मित तुला दिसत नाही हा? भक्त झाले पाहिजे हा हा, तिथं भक्त आहेत का हा गंधाला पुढं कपडा लिहू नये असं नाही. रात्री महाराज म्हणले गोपीचंद टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा गंध गंध लिहिला पाहिजे का गंध असावा देवाचा गंध लावला पाहिजे का गंध असावा देवाचा पण कुणी लावला पाहिजे ज्याला देवाचा गंध आहे त्यालाही लावावं देवाचा गंध आहे गंध लागले का उपयोगाचा देवाचा ज्याला गंध आहे त्यांनी काय लावायचा आणि ते म्हणले तुळशी माळा घाल गोपीचंदन अरे माळा झाला कुणा कोणतरी कळून घ्या आणि मग तो तिळाला मग तुम्ही लावला चुकीच आहे का नाही नाही चांगलंय तुम्ही ज्या ज्यांनी ओळखलाय त्यांच्या संगतीत आहे आणि तुमचं देव काम करणार आणि तुम्ही ज्या वाट्याने निघालात ना तुमचं पाऊल कुठे पंढरपूरच्या दिशेने त्या मायबापाच्या भेटीला निघालात त्याच्यामुळे तुमची पावले बापले ते देवा परम पूज्य देवी तुम्हाला तुम्ही जे चाललात ना त्याच्या भेटीला हे सगळे तुम्हाला देव म्हणून पुजतात तुमची पावलं पण ते पावलं म्हणजे काय संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाय संत चरण म्हणजे पाय नाहीये ते ज्ञान आहे त्या ज्ञानाला उपमा आहे संत चरण आणि ते ज्ञान आपल्याला भेटलं पाहिजे आणि मग आपण येताना महाराजांच्या दरवर्षी जाते आपण कशाला छान काम करावं ते मंदिर राहिलं आतकडे गेलो पुढे माझं मंदिर जरा लईच लांब आहे हे असं रोज जाणारा सध्या फिरका पडतोय मग आपण किती अलर्ट असलं पाहिजे किती अलर्ट असलं पाहिजे हा क्षणोक्षणी आजी करावा विचार काय करावा कुठं काय भाकर आहे का कुठं चपाती आहे का काही विचार करावया पार भवशन आणि ज्याचं पोट दुखतंय ना त्याने अन्नात बदल केला पाहिजे कारण ही प्रकृती साथ केली साथ जर असली ती तर देवापर्यंत जाणार मग त्याने ते पथ्य पाळलं पाहिजे पण इकडं परमात्मा सांगितले पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे आपण येताना फक्त नामस्मरण करतो नित्य आपण म्हणतो का दुसरं काय बोलतो ज्याने त्याने बघायचं काय आता मी काय मास्तर कुणी आपल्याला हरी बोला हा सर्व कार्य करतात किंवा बोला तरी नाही तरी आणि व्यर्थ गलबला आपला किती गलबला होता कीर्तन चालू करायचं किती काय कुठं चाललंय सांगावं का कोण येत होते आपल्याला हे तुमचं लेकरू म्हणून बोलतो का आपल्या सुधार झाला पाहिजे आपल्याकडून जग बघून वाटून असताना आपल्याकडे रडली पाहिजे असं आपल्याकडे झालं नाही ते अंतःकरण कशाने होतं बिलकुल त्याच्या दुसरं काही आवश्यक नाही जोपर्यंत अनुभव नाही भगवंताचं नाम मिळत नाही तोपर्यंत परिवर्तन होत नाही आपल्याला ताप आली आणि आपण डॉक्टरकडे गेलो आम्ही डॉक्टर साहेब तुमचा लय मोठा दवाखाना आहे तुमचा दवाखाना लय मोठा तुमच्या पाया पडते म्हणजे माझं दुखणं राहील जमत का हा मग मोठ्या दवाखान्यावाल्याच्या पाया पडतो नाही मोठा मुठकुणाचा आहे मोठं कुठे दाढी कुठे गाडी कुठे तिथंच पडणार आपण ज्याचा दुनिया एवढी म्हणजे दाबायला त्यात काय दवाखाना असणार पाटी नाही बघितली डिग्री नाही बघितली आणि ते आपल्याला फक्त काय पाहिजे गुण पाहिजे डिग्री पाहिजे आणि डिग्री असून ते आपल्याला त्यातलं औषध देणार आणि ते औषध दिलं तर आपल्या त्या औषधात तेव्हा काही नाही 3 टाइम गोळ्या खा आणि गोधडी पांघरून झोपा आणि तुम्हाला काय घाम येणार आणि घाम आल्यावर तुमचा ताप काय होईल उतरून जाईल मग आपल्या नाम चिंतन करताना तो येतो का घाम हे बिलकुल तसलं ते त्यांचं वेगळंच आहे म्हणजे
हा असा घाम आला डोळ्यातून पाणी आलं तर हा भगवंताचा आनंद आहे नाम कीर्तन करताना. हे होत नव्हतं तुकोबरायांना म्हणून भंडारा भामचंद्र दोन भरतात. हा तुकाराम महाराजांचा बुडते नदे पोटोळा येतो कळवळा म्हणून ते तुम्हाला आपल्याला सांगतात. बाबांनो मला जसे बाबाजी चैतन्य भेटले तसे तुम्ही. आणि आज तर तुम्हाला सांगतो काही काही माणसं असे मला तर असे भेटतात. बाबा आम्ही पंढरपूरला जाणार आहे तर आणि मग तिथं पांडुरंगाचे चरण माळ ठेवणार आणि मग घेऊन जा. अहो पांडुरंगाचे चरण रोज त्या पांडुरंगापाशी नामदेव होते का ना त्यांच्या हाताने जेवत होते कीर्तनात कुणाच्या नामदेवाच्या. आज तरी नामाकाच्या बेकाच्या नाही गुरु बाबाच्या. ज्याच्या ताटात देव जेवला ज्याच्या कीर्तनात नाचला तो कसा होता. आता आपल्याला स्वप्नाचं चाललंय कारभार आपला पाय मग ते म्हणजे ते ज्ञान पाहिजे बरोबर. जरी मनी आठी आणावे तरी संता या भरावे सर्वस्वेशी. आणि हे नाम कुणाच्या बापाचं नाही आणि ते कुणी घ्यायला जन्माला नाही आणि कुणी घ्यायला जन्म आणि तुम्ही तर घ्या म्हणता. कसं काय. अरे मोठं के गुरुमुखे हृदय जात हृदयी स्वयंभूची असे प्रत्यक्ष पाहू लागे आपल्या ती आपल्या हृदयातच आहे आणि त्या हृदयातल्या भगवंताचा पत्ता फक्त ते दाखवतात आपल्याला. गेला म्हणते कसं. मला एक जण आमच्या गीतेवाडी पेठेवर ती दुसरी बिहारची मुलगी आली. ते म्हणजे बाबाजी हमारे बच्चों को गायन शिकवा. म्हणजे शिकवणार पण कितवीला आहे काय ते जाणून शाळेत जात. कसं शिकवा त्याला तो कळ येत नाही काही कळत नाही कसं शिकवा. तर तिने काय घेऊन आली उजळीचं पुस्तक घेऊन आली आणि पाटी घेऊन आली. आता तिला येत नाही आपको पढ़ने को आता है मुझे नहीं आता म्हणून तुम्हाला प्रतीक म्हणते उसको भी नहीं आता. आणि पुस्तक घेऊन आली आणि त्या पोराला तर काही आणि पुस्तक घेऊन आली कशाचं आणि लागलं पाठ करायचं. कोण आता पाठ अक्षराला काय म्हणते तेच माहित. आता अक्षर बी काढित येते उजळणीचं पुस्तक बी आहे आणि काढायला बी येते पण त्याला काय म्हणते तेच माहिती. तशी ग्रंथ आहेत ना साधू संतांनी आपल्याकडे दिले नाही. आपल्याला ते पाठ करायला बी येते म्हणायला बी येते पण त्याला हे म्हणणारा फक्त सर्व याला कर धन्य तो होता त्याची भेटी दुःख त्याची ओळखीला हरी आणि साठवीला मोठी आणि होता त्याची भेटी दुःख त्याची. मग आपल्याला फक्त त्याची ओळख करायची. काय करायची ओळख. आणि नामदेवाला फक्त त्या देवाची काय ओळख नव्हती. देव त्याच्या ताटात जेवत होता देव त्याला. आणि तुम्हाला आपल्याला देव भेटलाय का भेटवायचा आहे का काय मग राहिला पैसे आपला संप्रदाय कसला आहे आपण काय ते काय आपण काय ते काय हे म्हणण्यात पुढं कोण आमच्यासाठी मोठ्याला आपण म्हणणार नाही म्हणता उद्योग कशाला चाललाय. तुकाराम महाराज म्हणतात देव पाहावयाशी गेलो तेथे गपावून या केलो. आणि देव कसे झाले का ते देवच पहिले होते. आपण सगळे देवच आहे पण आपण सकाराम तुकाराम जे आलेलं आपल्यावर भ्रांती आहे ते फक्त काढतात आणि ते काढण्यासाठी आपल्याला जे नाम लागतं भेटतं ते आपल्याला आपण शोध केला पाहिजे. ते म्हणतात सूर्य दाविले जाते काय एक कण दिसे देते ते सत्वे केली फळाचे काय नाही. तसं सत्कर्म केल्यावर तुम्हाला काय एक भेटणार नाही ते भेटू शकतं. हे कीर आवडता विकी रीती सत्वाची रीती हे खरोखर उत्तम आहे आणि पण त्या सात्विक कर्माने तुला ते सगळं मिळू शकतं. परी मोक्षाशी एक मिसळले जे जे तुम्हाला मोक्ष पाहिजे आपल्याला जन्म मरणातून सुटायचंय. वारी वारी जन्म मरणाते वारी आणि ते संकट आपल्या निवारण्यासाठी
ती वारी चुकवायची, आपली जन्म मरणाची, त्याच्यासाठी ही वारी करायची आणि त्याला मोक्ष मोक्षाशी एकी मिसळणे जे ते एक आणायची आहे. ते कसं सांगितलंय देवाने? ते एक वेगळं म्हणून सांगितलंय का काही नाही, आता आपलं चाललंय तेच बरोबर. ज्ञानेश्वरी म्हणते ते एक आणायची आहे, तयाचा सावो जैल आहे, त्याचं सहकार्य तू जेव्हा घ्यायचे तैच मोक्षाची होय गावी सरते. मग तुला मोक्ष ठेवा होईल, त्या गावाला जाऊ भेटावया तयाच्या गावा, मग त्या गावी तू मोक्ष रेखे भाग्य आणि साधूचा अंकीला जेव्हा तू साधूच्या अंकीत होशील त्याच वेळी मोक्षाच्या गावात तुला प्रवेश होईल. ते एक आनंदी आहे, ते एक वेगळं बाबा. हे चाललंय भजन ठीक आहे, जसं अंगणवाडीत आपल्याला खाऊ देतात आणि मग पुन्हा त्याने शिकायचं नाही. हे आहे मोक्षाच्या गावी होय सरते. पै बंगार कशाला म्हणतात आपल्या बाबा? आपल्या टाकून दिलेल्या बिना कामाच्या वस्तूला आपण काय म्हणतो? भंगार. तसं ज्ञानेश्वर महाराज देव म्हणतात भंगार 15 ते राज. पण त्यांचं भंगार काय माहिती का? सोनं. ज्ञानेश्वर महाराज भंगार कशाला म्हणतात? सोन्याला. बघा आता ती कशी म्हणतात, आपण टाकून दिलेल्या वस्तूला भंगार आणि ते सोन्याला भंगार म्हणतात. आणि ती भंगार काय? भंगार म्हणजे सोनं आणि ती सोन्याची इट आहे. तरी राजवळीची अक्षरे लाहे तैच सरेची आपली सोन्याची इट आहे, पण त्याच्यावर राजाचा शिक्का नाही, तर ती इट मात्र दुकानात सोनाची घे. जसं आपण किती सात्विक कर्म केले आणि साधूचा शिक्का नसला, पांडुरंग म्हणजे ह्याला नाही तो बाजूला पडा, ह्याला इथून आला तो पुन्हा आला, आहे का तुला माय बाप नाही ना, त्याला बाजूला. त्या सोन्याच्या विटावर जशा राजाचा शिक्का नसला तर ती वीट चालू शकत नाही, तसं आपल्याला सद्गुरू नसल, ते नाम नसल गुह्यना ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला दले आणि निवृत्तीने दिले माझ्या हाती, ते जर नसल तर मग आपल्याला तिथून बाजूला काढणे. वा त्या सोन्यावर जसा राजाचा अक्षर पाहिजे तसं आपल्या प्राणाला सद्गुरू पाहिजे. हा तैच सरेची आपली झालं. स्वच्छ शीतळे सुगंधे, स्वच्छ पाणी शीतळे सुगंधे, जैल आहे सुखप्रती, त्याच्यातून सुख होणार आहे. पण त्याला तीर्थ म्हणता येईल का? हा त्याला तीर्थ जेव्हा सुगंध असलं स्वच्छ बी असलं प्यायला चांगलं असलं तरी पण त्याला तीर्थ म्हणणार नाही. हा आणि नदी केवढी का असताना, नदी केवढी का असताना पण ती सागरात कधी मिळत? जेव्हा तिची गंगा स्वीकार करेल तेव्हा ती समुद्रात मिळू शकते. तसं आपला केवढा का असताना जेव्हा आपल्याला सद्गुरू आपल्या पाठीशी राहील तेव्हा आपण त्या मोक्षाच्या गावी जाऊ शकतो. आणि तुम्हाला सगळे पांडुरंग देतो. मी काय केला? माझा काय केला? पेपर फक्त तुमच्या पुढं, मी काही उपदेश नाही केला, तुम्ही असंच करावं असं मी काय माझं म्हणणं. पण साधू संतांचा जो निरोप आहे जसाच्या तसा सांगितला. आपण वारकरी वारकऱ्यासारखं राहिलं पाहिजे, भक्त आहोत भक्तासारखं राहिलं पाहिजे. आपल्याला देव म्हणून लोक पुजतात तर देवासारखं राहिलं पाहिजे आपण. आणि तुम्ही देवच आहात आणि असंच तुमच्या जीवनात मोक्ष मिळो, तुम्हाला पांडुरंग परमात्मा मिळो, तुमच्या जीवनात सगळं काय यथा सांग घडो अशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी तुम्हा सर्वांच्या चरणावर प्रार्थना करून शेवेला आपण इथेच काय करू. पूर्ण कुंडली वरदे वरदित श्री शांती वरदानं पंढरीनाथ भगवान जय. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज परस्परे पडो मैत्र
विश्व सुंदरम सूर्यकाल देवदास के लोके लाओ प्राणता जगत फलम फलम ईश्वरी शांति मांगल आनंद भूमंडले एक दया होता सलापल पदम ख्याल चेतना चिंता मनीषे गाओ बोलते हरणव किरु शांति चंद्र में जे आलांछन मार्तंड जे तापई हे सर्वाणि सदा सद्यम सोयमे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्ण होनी दियोति वजीवानि कृषि आप्रतीत आमि ग्रंथोपजिये विशेषी लोकिये दृष्टा दृष्टये होवावि एकमय श्रीश्वराव आहुई लदान बसाव येने विज्ञान देव स्यादा येने विज्ञान देव स्यादा येने Hare